थँक्यू सो मच. संतोष पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात आणि जाव्या मैदानाच्या दिशेने पुनः एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. आणि घेऊन चाललो मैदानाच्या दिशेने एक चांगली मॅच. खेळताना मैदानाच्या आतमध्ये रंगते खरी, कारण की आजच्या दिवसातील आपण जर पाहिलं तर शेवटचा पोल आहे त्याच्यामधील ही पहिली मॅच आहे. फर्स्ट मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. आणि संपूर्ण आपण पाहिलं तर कॉम्बॉक्स जरूर दाखवण्यात येतोय. कॉम्बॉक्स स्टुडिओ आहे, परंतु मॅच देखील इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल पुन्हा पाहायला मिळेल आणि अंपायर सिग्नल इथे येतो व्हाईट बॉल. धावफलक आपण जर पाहिलं तर 3 धावांवरती धावफलक आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो लेटकट केलंय आणि मागे फिल्डर तिथे आहेत जरूर, परंतु त्याला देखील बीट करून खेळाडू कक्षाची इथे बॉल जरूर गेला. तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. इथे एक सिंगल आली आहे. खास करून आज दिवसभर वनमॅन आर्मी सारखे आमचे शिवम इथे स्कोरिंग करतात, त्यांचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं, कारण की एकामध्ये संपूर्ण दिवसभर त्यांनी स्कोरिंगची भूमिका निभावली आहे. त्याचं देखील नाव उल्लेख होणं गरजेचं आहे. ऑफिशियल कॅमेरामॅन तिथे जरूर दाखवण्यात येते. जे अकुल तिकडे आहेत, अकुल यादव कॅमेरामॅनच्या भूमिकेत ऑन स्क्रीन तुम्ही पाहिला. इथे देखील एक सिंगल आली आहे. आपण जर पाहिलं तर पहिली रात्र आहे पालघर चषकाची आणि या 4 दिवस फार मजा येणार आहे. संपूर्ण टेक्निकल ऑफिशियल आमची टीम, तिन्ही ऑफिशियल अंपायर, कॉमेंटेटर पॅनल, उत्कर्ष पाटील सर असतील, संतोष पाटील सर यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. आमचे डीजे देखील तिथे त्यांच्या माध्यमातून संगीत तुम्हाला ऐकायला जरूर मिळेल. पुनः एकदा सिंगल आली आहे. धावफलक आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. धावफलक आपण जर पाहिलं तर 7 या धावफलकावरती आहे. 7 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 1चा खेळ कंप्लीट झालाय. ऑन स्क्रीन आपण पाहतोय दोन्ही खेळाताना खेळाडूचं एक्सप्रेशन तुम्हाला पाहायला मिळतो. ही ओळख आहे संपूर्ण पाटील नेटवर्कची, कारण की प्रॉपर मिक्सिंग इथे जरूर केली जाते. प्रत्येक क्षण इथे टिपण्यात येत आहे संपूर्ण पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून. ही खऱ्या अर्थानं ऑफिशियल एक कॅमेरामॅनची ओळख, मिक्सरची ओळख राहिली आहे, टेक्निकल रूममध्ये ओळख राहिली आहे आणि याचमुळे खास करून ओळख राहिली आहे संपूर्ण या जगामध्ये. या टेनिस क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव का त्यांना बोलवलं जातं, का त्यांना प्राधान्य दिलं जातं. जेव्हा जेव्हा मोठ्या स्पर्धा असतात पालघरमध्ये सातत्यानं प्रथमतः इथे प्राधान्य दिलं जातं. ही संपूर्ण टीम वाहिनी यूट्यूबच्या माध्यमातून आणि सुरुवात जरूर केली होती. तदनंतर चर्चा राहिली अखंड संपूर्ण महाराष्ट्रभर. यस, ही चमचमणारी बाईक आकर्षक तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे HF100 आणि त्याच्यामध्ये हिरो होंडा ही बाईक आहे ती जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. मालिकावीर, सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी प्रथमच या पालघर जिल्ह्यामध्ये एक मानाची स्पर्धा आणि त्याच्यामध्ये अगदी हे धाडसी म्हणेन संकल्पना आपल्या समोर आणली पालघर चषकाने. त्याच्यामध्ये बाईक प्रथमच आपल्याला जरूर पाहायला मिळते. क्या बात आहे. दोन दिवस अगोदर आपण जर पाहिलं तर नक्कीच पाटील नेटवर्क या युट्यूब चॅनलचे, आपल्या वाहिनीचे, आपल्या हक्काचे वाहिनी जरूर 1,25,000 सबस्क्रायबर नुकतेच कंप्लीट देखील झाल्यात. त्याचा देखील जल्लोष नक्कीच केला जाईल. हे खरं आता पोच पावती आहे या संपूर्ण टीमची मेहनत आहे, कारण की मेहनत भरपूर लागते. हे 1,25,000 जे प्रेक्षक आहेत ना, हे त्यांनी कमवलेले प्रेक्षक आहेत आणि तेच तुम्हाला पाहायला मिळतील. खरंच कौतुक करावं लागेल. धावफलक आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचल ते म्हणजेच 10 दुहेरी अंकांमध्ये धावफलक आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला. बॉल बॅक ड्राईव्ह स्वतः गोलंदाज आणि इथे अखेर तुम्हाला पाहायला मिळेल जिथे एक सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचलोय ते म्हणजे 11 धावसंख्येवरती. ओव्हर नंबर आपण पाहतोय 2चा काही प्रगतीपथावरती आहे. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. एका बाजूला युवा टायगरचा संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल टीम मनोरा संघ खेळतोय. टॉस जिंकला होता मनोरनं, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. पुढचा बॉल कडक फटका, फिल्डिंग देखील कडक आहे, लाजवाब. ही ओळख आहे पालघरचं. नेहमी आम्ही म्हणत असतो की जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा तेव्हा फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळते आणि हीच खऱ्या अर्थानं ओळख या क्रिकेट क्षेत्रामध्ये पालघर टेनिस क्रिकेट पटलावरील तुम्हाला पाहायला मिळते. येस, खरं अर्थानं ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय ज्या नावाची ही स्पर्धा आहे, स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान. प्रत्येक हसरा चेहरा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. नेहमीच प्रत्येकाच्या मनावरती जरी अधिराज्य आपलं केलंय स्वर्गीय सुमित दादा
प्रतिष्ठान आयोजित पालघर चषक 2026 हे थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी आज जरी दादा आपल्यामध्ये नसले तरी सातत्याने चर्चा राहील, यात मात्र काही शंका नाही आहे. आणि नेहमीच क्रीडा क्षेत्र नसेल, सातत्यानं प्रत्येक सामाजिक क्षेत्र असू दे, शैक्षणिक क्षेत्र असू दे, अव्वल दर्जाचं काम हे नेहमीच करत असतात. आणि त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर खास करून एक नाव आवर्जून आपण घेऊयात, समीरजी जाधव यांचं. कारण की त्यांच्या माध्यमातून ऑन स्क्रीन आमचे प्रेम भोईर आहेत, मला पाहायला मिळतील. प्रेम मोरे तिथे उपस्थित आहेत. इंजर्ड आहेत, परंतु आज कामगिरी तर चांगली केली होती, चांगल्या प्रमाणात. येस, ऑन स्क्रीन आहेत, हात दाखवत आहेत. त्याच्या मागे संपूर्ण उंबट संघ देखील तुम्हाला पाहायला मिळेल. सो नेक्स्ट मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये असेल, कारण की सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्ममध्ये आहे. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल पुढचा बॉल. हो, पुन्हा एकदा आपण पाहतोय विषय प्रिजममध्ये ढकललाय. आणि इथे देखील आपण पाहतो डॉट बॉल आला. धावफलक आपण जर पाहिलं तर जरूर 13 धावसंख्येवरती 13 ऑन बोर्ड, 13 धावा धावफलकावरती आहेत. हो, पुढचा बॉल प्रॉपर टप्पा आणि इथे एज अँड गॉन. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज होईल बाद. धक्का लागत असताना युवा टायगर्स या संघाला फलंदाज बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय अंजुल आलेत, परंतु नेहमीच ब्रावो या नावाने प्रसिद्ध आहे. आणि तोच मैदानाचा आतमध्ये दाखल झालाय ब्रावो. त्याच पद्धतीची शैली तुम्हाला पाहायला मिळते, परंतु खेळ देखील त्याच पद्धतीचं दाखवावं लागेल त्यांना. एक सिंगल इथे मिळेल आणि या सिंगलच्या मदतीने दाफलक जण पोहोचेल ते म्हणजेच 14 धावा दाफलकावरती आहे. अगदी त्या शैलीची खरं आता तुम्हाला स्टाईल पाहायला मिळते. ब्रावो या नावाने का परिचित आहे त्याचं उदाहरण नक्कीच देतात. हो, पुढचा बॉल फटका चांगला मिड विकेटला. फिल्डर थ्रो थोडासा चुकीचा, परंतु इथे अखेर इथे देखील आला डॉट. येस, आपण पाहतोय संपूर्ण रेफ्रिजरेटर, कारण की या स्पर्धेमध्ये एक वेगळी संकल्पना आली. त्याच्यामध्ये प्रत्येक खेळाडूला नक्कीच ड्रिंक्स ब्रेकमध्ये तुम्हाला सर्व काही तिथे पाहायला मिळेल. जिथे फक्त पाणी नाही आहे, संपूर्ण एनर्जी ड्रिंक देखील आहे, कोल्ड ड्रिंक आहेत, सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, सर्व काही तुम्हाला तिकडे पाहायला मिळेल. एक चांगली संकल्पना. आणि पालघर जिल्ह्यामध्ये नक्कीच अशी प्रथम टुर्नामेंट आहे. आणि मी तर म्हणेन अशी भूतोन भविष्य अशी टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते. तिथे बाजूला आपण जर पाहिलं आमचे दुबे सर देखील आहेत, आमचे चिराग सर तिथे आहेत उपस्थित. एका बाजूला अभिषेक टेने इन ॲक्शनमध्ये उद्या परवा जरूर पाहायला मिळेल. येस, एनर्जी ड्रिंक ते देखील एन्जॉय करतात. एनर्जी ड्रिंक विथ क्रिकेट. संपूर्ण आमचं टेक्निकल रूम एका बाजूला आहे, परंतु आपण नक्कीच मुख्य व्यासपीठावरती देखील जाऊया. तिथे देखील बरेचसे संपूर्ण अजून कमिटी भरपूर मेहनत तुम्हाला पाहायला मिळते, ज्यांनी घेतली आहे ते देखील तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. ऑन स्क्रीन करताना तुम्हाला पाहायला मिळेल. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो सर्वेश. स्ट्राईक अंजुल ब्रावो आणि या बॉलिंग मार्कवरती सर्वेश. चांगली गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये केली आहे. व पुढचा बॉल चॉप केला मागे. फिल्डर त्याला बीट करून बॉल चाललाय सीमा पार आणि इथे बॉल जरूर सीमा पार गेला. धावा मिळतात 4. आणि जरूर या स्पर्धेचे आपण जर पाहिलं पालघर चषक 2026 चे टोटल आता 100 चौकार नक्कीच कंप्लीट झालेत. क्या बात आहे. सेंचुरी या चौकारची झाली आहे, परंतु खास करून एक आकर्षण नक्कीच या स्पर्धेला तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. आणि पालघरमध्ये प्रथमच जे काही या स्पर्धेमध्ये ते प्रथमच आहे. आणि स्पर्धा देखील अगदी प्रथम क्रमांकावरती मी तर म्हणेन. खास करून आपण जर पाहिलं LED बाउंड्री लाईनवरती ज्या स्क्रीन आहेत आमचे संपूर्ण इव्हेंट जरूर पाहायला मिळेल, जे म्हणजे प्रसादजी शहा हे प्रॉपर रायटर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही संकल्पना पाहायला मिळते. अगदी प्रॉपर क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे LED स्क्रीन देखील आहे, बाउंड्री लाईनवरती स्क्रीन देखील आहे. प्रॉपर अपडेट त्यांच्या माध्यमातून देखील केला जातो आणि ॲनिमेशन देखील तिथे, म्हणजे जर चौकार आला तरी देखील लाईट्स इफेक्ट तिथे करतात. तदनंतर तशा प्रमाणात विकेट जर गेला तर विकेट देखील दिसून येतं. आणि संपूर्ण ब्रँडिंग ज्या दानशूर दातांनी या स्पर्धेला मोलाचं योगदान दिलं आहे त्यांचा देखील फोटो, बॅनर, कटआउट्स तुम्हाला पाहायला मिळतील. आणि संपूर्ण आयोजन कमिटी त्यांचं देखील ऑन स्क्रीन तुम्हाला सर्व काही पाहायला मिळतोय. आणि खास करून जे LED स्क्रीन आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळेल, की त्याच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षक या स्पर्धेचा तिथे बसून देखील आनंद घेऊ शकतात. आणि जे काही यूट्यूबच्या वाहिनीवरती चालू आहे ते सर्व काही त्या LED स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. चांगली संकल्पना आहे. संपूर्ण प्रसाद शहा अँड टीम यांना देखील खरंच कौतुक करावं लागेल. त्यांना देखील सॅल्यूट आहे. भरपूर मेहनत आहे.
त्यांचं देखील नाव उल्लेख होणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच. आणि जाव्या मैदानाच्या दिशेने एक चांगली मॅच देखील मैदानावरती पाहायला मिळते. एक त्याचं पाहिलं तर इनिंग नंबर 1चा खेळ चालू आहे, पूर्वार्धाचा खेळ. आणि ओव्हर नंबर आपण जर पाहिलं तर चौथा प्रगतीपथावरती आहे, फक्त 20 धावा धावफलकावरती 20. एक बिग फायटिंग टोटलवरती जर नेऊन ठेवायचं आहे तर बॅटिंग करावी लागेल. चौकार इथे आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये, कोशिश करावी लागेल. आज वेळ काळ झुकवावी लागेल, स्वतःच्या बाजूनी मेहनत करावी लागेल. संघर्ष मोठा आहे. बॉल तयार. पुढचा बॉल ऑन साइडला. क्या बात आहे, व्हॉट अ फिल्डिंग. काय एफर्ट्स दाखवलं तिथे फिल्डिंग करत असताना. अगदी चित्त्यासारखी झेप तिथे घेतली. ऍक्शन रिप्लेला तुम्ही पाहू शकतात. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डिंग. क्या बात आहे. जणू काय चित्ताच तिथे होता की काय. त्याच प्रकारे ज्या प्रकारे शिकार करतो ना, त्याच पद्धतीची ते झेप घेतली त्या फिल्डरने. वा, कौतुक करावं लागेल. कमाल आहे, कमाल आहे. याच खास करून ओळख राहिली या पालघरची. क्रिकेट आपण जर पाहिलं, अंडरआर्म क्रिकेट मुंबईमध्ये गेलात, जर वडा साईडला गेलात, त्या साईडला आपण जर पाहिलं तर जरूर बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे अंडरआर्म क्रिकेट. दुसऱ्या बाजूला कल्याणच्या अगोदर जर गेला, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आपण जर पाहिलं तर बॉलिंगसाठी प्रसिद्ध आहे. आणि पालघरमध्ये जेव्हा तुम्ही येतात ना, फिल्डिंगसाठी खास करून ओळख राहिली आहे या पालघरची. आणि त्याच पद्धतीची फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळेल. तर म्हणेन प्रत्येक आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये या जॉन्टी रोड सारखा फिल्डर आहे, ग्लेन फिलिप्स सारखा फिल्डर आहे, परंतु पालघरमध्ये प्रत्येक संघामध्ये त्याच पद्धतीची फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक संघामध्ये मी तर म्हणेन जॉन्टी आहे, प्रत्येक संघामध्ये ग्लेन फिलिप्स आहे, आणि त्याच पद्धतीची फिल्डिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळते. हो, पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे नोचा कॉल होतो, अंपायर्स कॉल, नो बॉल. धावफलक आपण जर पाहिलं तर 24, 24 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर आपण जर पाहिलं तर चौथा प्रगतीपथावरती आहे. अजूनही शेवटचा बॉल बाकी आहे. 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, आखरी गेम शेष आहे. 24 धावा तर धावफलकावरती बनले गेलेत, आणि शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. स्वर्गीय आपण पाहिलं तर समोर स्क्रीनवरती देखील तुम्हाला दिसून येतं सुमित दादा प्रतिष्ठान या नावाने ही ओळख. आणि या पालघर चषक 2026 तर तुम्हाला पाहायला मिळतोय. आता ना उद्यापासून जरूर सरसावली या स्पर्धेची. प्रत्येक उद्या अफाट गर्दी आहे, आणि ठीक उद्या बरोबर 5 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल संध्याकाळी. कारण की उद्या वेळ होणार नाही, उद्या दुसरा दिवस या स्पर्धेचा. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा, आणि अंडर द फ्लड लाईट्स डे फॉर्मॅटमध्ये खेळणं फार वेगळं असतं. उद्या तुम्हाला जरूर पाहायला मिळेल संध्याकाळच्या सत्रामध्ये, जिथे सूर्याच्या किरणामध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. तदनंतर जसं काळोख पडेल, अंडर द फ्लड लाईट्स ऑन केली जाईल. आमचे कपिल पाटील आहेत, ते कॅमेरामॅनच्या भूमिकेत. कित्येक वर्ष या संपूर्ण पाटील नेटवर्कला दिलं सर्वस्व, आणि ऑफिशियल कॅमेरामॅन ही ओळख राहिली आहे. प्रॉपर जे संपूर्ण एक्सप्रेशन टिपले जातात ना, की खेळाडू काय करतोय, कशा पद्धतीची कामगिरी करतोय, सर्व काही या कॅमेरामध्ये टिपलं जातं. आणि त्या कॅमेऱ्याच्या मागे कोण असेल ते आमचे कॅमेरामॅन आहेत. त्यांचं सेल्यूट आहे, त्यांना सेल्यूट आहे. कारण की भरपूर मेहनत आहे. दिवस रात्र एवढ्या बसून राहणं इतकं सोपं नसतं. तर म्हणेन जेव्हा मॅचला सुरुवात होते, 12-12 तास, 15-15 तास उपस्थित होतात. ऊन असू दे, वादळ असू दे, वारा असू दे, पाऊस असू दे, ही ओळख आहे कॅमेरामॅनची, आणि भरपूर मेहनत आहे. गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 5 इथे घेऊन आलेत. अबुताला आलेत. ओव्हर नंबर 5, षटक क्रमांक 5 घेऊन आलेत. 25 धावा धावफलकावरती आहे. 25. पुढचा बॉल आपण पाहतो, लेटकट गेला, मागे डिक्लेअर झोन मध्ये जाईल, बॉल थांबणार नाहीये. आणि एक सिंगलच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक जम पोहोचेल 26. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 26 ओव्हर नंबर आपण पाहतोय. जरूर चौथ्याला 5वाला सुरुवात झाली, आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. यस, ऑन स्क्रीन आपण पाहतो आमचे करण ठाकूर तिथे आहेत. संतोष पाटील सर तुम्हाला पाहायला मिळतील. चर्चा चालू आहे उद्याची. समीर दादा देखील तिथे उपस्थित आहेत. आमचे आपण जर पाहिलं तर संपूर्ण आयोजन कमिटी तुम्हाला पाहायला मिळते. भरपूर मेहनत आहे संपूर्ण टीमची. बॉल तयार, पुन्हा एकदा आपण पाहतोय फिल्डर आहे तिकडे, आणि एक सिंगल जरूर पाहायला मिळेल. खास करून आपण जर पाहिलं तर रॉयल इव्हेंट चे नक्कीच ओनर आमच्या समेत उपस्थित आहेत. धनराज सेठ इथे उपस्थित आहेत, आणि नेहमीच
त्यांची देखील चर्चा राहिली आहे आणि खास करून प्रत्येक जण वाट पाहत होता की धनराज सेठ कधी येतील आणि अखेर जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. कोणाची वाट पाहताय, तो आलाय आणि त्याचं नाव आहे धनराज सेठ. रॉयल इव्हेंट्स हे ओळख आहे आणि नक्कीच ऑनस्क्रीन आपण जरूर जाऊया. धनराज सेठकडे कॅमेरा असू दे दादा, कॅमेरामॅन. चला येऊ दे आमचे धनराज सेठ देखील ऑन स्क्रीन. क्या बात आहे. धनराज सेठ एकदा हात दाखवा. कोणाची वाट पाहताय, तो आलाय आणि धनराज सेठ त्याचं नाव आहे. क्या बात आहे. ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. यतीश पाटील देखील तिथे स्पर्धेचा आनंद घेतात आणि आमचे समीर दादा देखील आहेत. करण ठाकूर तिकडे उपस्थित आहेत आणि एक फार वेगळी मजा येईल 2 दिवस, कारण की अखंड या पालघरने आम्हाला देखील प्रेम दिलंय. प्रत्येकाला प्रेम दिलंय पालघरने त्या क्रिकेटने. क्या बात आहे. स्वर्गीय आपण पाहतोय सुमित दादा, प्रतिष्ठा आणि संपूर्ण यंग पिढी, यंग जनरेशन तुम्हाला पाहायला मिळेल. तर इकडे येतोय क्लीन बोल्ड आणि मैदानाच्या आतमध्ये विकेटचं बटन. फलंदाज होईल बाद. दांडी गुल होतीये आणि फलंदाजाची केली आहे 32 गुल. विकेटचं बटन. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं सिंगल, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्यात. म्हणजे आता ऑन हॅट्रिक गोलंदाज आहे. हॅट्रिक संपादित होईल का या स्पर्धेमध्ये? आपण जर पाहिलं पहिले रनआउट आहे. ओके, करेक्शन आपण करतोय. पहिले 2 सिंगल, तदनंतर रनआउट आला आणि तदनंतर एक क्लीन बोल्ड झालाय. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं जिथे गोलंदाजी करत असताना एक मॅडन देखील आली असते, परंतु शेवटच्या बॉलवरती आय थिंक जरूर एक सिंगल आली होती. एक हॅट्रिक बॉल होता तिथे देखील आपण पाहिलं. जसं आमचे डॉक्टर दुबे तिथे जरूर चर्चा करतात टेनिस सोबत, कारण की आम्ही एक वेगळं नाव ठेवलंय दुबे. त्याच पद्धतीची एक वेगळी शैली आहे दुबे सरांची. पुढचा बॉल पुन्हा एकदा आडवा बाटने प्रहार तर करायचा होता, परंतु इथे पाहायला मिळेल जिथे डॉट बॉल आला, बॅटन बॉलचा प्रॉपरली कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉलची सांगता 27 जावा. शेवटचा बॉल उर्वरित आहे. लास्ट बॉल ऑफ आखरी गेंद यहाँ पर. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आदित्य. अगली गेंद एज यहाँ पर और पीछे विकेट कीपर के हाथों में. विकेट का पतन फिर से एक बार. पाच ओव्हरचा खेळ जरूर कंप्लीट झाला आणि 27 धावा. सूरज आणि रिषभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर रिषभ आलेत आणि गोलंदाजी करत असताना गोलंदाज बॉलिंग मार्कवरती मंगेश आलेत. षटक क्रमांक अखेरचा पहिला बॉल आणि ते वळण तर घेतलाय बॉलने, परंतु बाहेरच्या दिशेने वाईट बॉल येतोय. अतिरिक्त धाव येते जरूर मिळेल. चला रिव्ह्यू इथे घेण्यात आला. चिराग सर तिथे उपस्थित आहेत थर्ड अंपायरच्या भूमिकेत. वाईट साठी रिव्ह्यू घेण्यात आला बॉलिंग टीमचा आणि ते चेक केलं जाईल. दूध का दूध पाणी का पाणी. पाटील प्रतिष्ठान करताना पाटील नेटवर्क यांच्या माध्यमातून जरूर तुम्हाला पाहायला मिळेल जिथे रिव्ह्यू घेण्यात आला आणि चिराग सर इथे उपस्थित आहेत. इट इज अ व्हाईट बॉल आणि येस रिव्ह्यू इथे जरूर गमवलाय. येस ऍक्शन रिप्ले पाहू शकतात. क्या बात आहे. पूर्णपणे इथे चित्र हे दृश्य दाखवण्यात येत आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकतात. पुन्हा एकदा चांगलं वर्क संपूर्ण टीमने केलंय. येस पुन्हा एकदा आपण पाहतो हा व्हाईट बॉल आलाय आणि येस प्रत्येक इनिंग साठी 2 रिव्ह्यू आहेत हे देखील लक्षात घ्या तुम्ही. पुन्हा एकदा फिल्डिंग टीम जर काही डाऊट असेल किंवा जर तुम्ही रिव्ह्यू घ्यायचा असेल तुम्हाला, तुम्ही अजून एकदा चान्स आहे. हो पुढचा बॉल बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. इथे येतोय डॉट. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक आपण पाहतोय जरूर ओव्हर नंबर 6 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. 28 धावा फलकावरती आहे. रात्रीचं सत्र तुम्हाला पाहायला मिळतोय. नौकर RMC स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय.
पुढचा बॉल यावेळेस उंगली उपर, पावलांचा वापर करायचा होता परंतु त्याच पावलानं परतावं लागले मैदानाच्या बाहेर. फलंदाज होईल बाद, विकेटचं बटन. बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. युवा टायगर्स या संघाला कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं आहे. आता न्यू बॅटर अहमद आलेत. अहमद यावेळेस आपल्याला पाहायला मिळतील. अमन इनाट नंबर 8 वरती. ऍक्शन रिप्लेला चांगली स्टंपिंग तुम्हाला पाहायला मिळते. अगदी क्विक रिॲक्शन, ऍक्शन वरती रिॲक्शन. क्या बात आहे. प्रॉपर कलेक्शन, तदनंतर अगदी विकेट सीट केले. उनपट संघाचे काही खेळाडू आहेत इथे आरामगृहात आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला जरूर मिळतील. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा. संघ इन ऍक्शन मध्ये उनबट संघ आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना टीम वेलंगी संघ. दोन्ही या टीम्सला विनंती आहे आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत या 2 बॉल नंतर. ही देखील विनंती आहे. दोन्ही टीम्स आपण उपस्थित व्हायचे. टीम उनबट संघ आणि विलंबित संघ. वाईटचा कॉल येतोय आणि अतिरिक्त दाब्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. 30 या धावफलकावरती आकडा अखेर पोहोचला. पुनः एकदा पार्लर स्ट्रोक आडवा बॅटने आणि इथे क्लोज कॉल आहे. उंगली उपर, धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद, विकेटचं बटन. शेवटचा बॉल देखील आहे आणि आदित्य देखील आलेत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल फेस करण्यासाठी, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती असतील. बरेचसे प्रेक्षक अजूनही जोडले गेलेत, असं देखील स्वागत आहे. खरंच क्रिकेटवरती प्रेम आहे आणि प्रत्येक जण त्यासाठी वेळेची मर्यादा नाहीये. प्रत्येक गॅलरीमध्ये एक ना एक, 2 ना 2 घरातून प्रेक्षक आनंद घेतात त्या स्पर्धेचा. अजूनही एकदा ऑन साईडला तुम्हाला पाहायला मिळेल. इथं देखील एक सिंगल. थोडंसं सावकाश विनंती आहे. आणि यस, इनिंग नंबर 1 साठी कंप्लीट. डावफलक 31 वरती थांबलाय आणि 32 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 32 चं टार्गेट सेट करण्यात आलंय. येणारे आपण जर पाहिलं तर 36 बॉल आहेत आणि जरूर 32 धावांची गरज. मॅच समरी आपण जर पाहिली इनिंग नंबर 1 ची बॅटिंग करत असताना दीपक आणि सोनू ही बॅटिंग करत असताना सुरुवात केली. तदनंतर अंजुल आले. ब्रावो. थोडंसं इथे धावफलक थांबलं. सूरज सिंग आणि गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर अब्बूला लाजवाब गोलंदाजी. 2 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स. तदनंतर मंगेश 1 षटक हाताळला, 4 धावा 1 विकेट. फहाद आले. तदनंतर 2 ओव्हर त्यांनी टाकल्या, फक्त 9 धावा खर्च आणि 1 विकेट. तदनंतर सर्वेश थोडंसं इथे जर पाहिलं तर इकॉनॉमिकली गोलंदाजी जरूर केली होती. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर लाजवाब मॅरिटनुसार गोलंदाजी प्रत्येकाने केली. कौतुक करावं लागेल गोलंदाजी करत असताना टीम मनोहर संघाचं. चला टॉस आपण करतोय. दोन्ही टीम्स आपण उपस्थित व्हा. चला टीम बोईसर पॅकर्स आणि सॉरी टीम उनबाट आणि विलंगी बी या 2 संघामधील लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. धनराज सेठ आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आणि त्याला आणायचं आहे. या धनराज शेठ आपल्या शुभ असते. आपण या ठिकाणी पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. क्या बात आहे. धनराज सेठ इथे एंट्री करतात. चला या धनराज सेठ इथे उपस्थित होतात. चला आपण वरती घेऊया. टॉस हरकत नाही आहे. फायर आहे, फायर शो आहे आणि तदनंतर आपण पाहतोय टॉस या ठिकाणी नक्कीच केला जाईल. खास आपण पाहतोय धनराज शेठ यांच्या शुभ असते या मॅचचा नाणेफेक या ठिकाणी केला जाईल. मनीष एका बाजूला आपण पाहतोय, सोजल आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित झाले विलंगून. सर या मनीष. चला यस, नक्की टॉस केला जातोय. कोणाची वाट पाहताय? तो आलाय, टॉस करायला आलाय आणि आल्या टॉस बाहेर फेकलाय. नक्कीच टीम विलंगी ए टीम टॉस या ठिकाणी जिंकते. सोजल टॉस जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? फील्ड घेऊन पहिले. तुला तर मी जास्त क्रिकेट खेळताना पाहिलं नाही, कारण की एक ऑर्केस्ट्रा, एक लाईव्ह ऑर्केस्ट्रामध्ये एक हात कोणी पकडू शकणार नाहीये. काय म्हणतंय, आज कसं वाटलं या पालघरमध्ये येऊन आणि ही टुर्नामेंट पाहून? नक्कीच आयोजन खूपच चांगलं आहे. थँक्यू व्हेरी मच. मनीष, टॉस जिंकला असता तर तुझं काय डिसिजन असतं? आम्ही ही फिल्डिंग घेतली असती. यंदाच्या घडीला जर पाहिलं तर उनबाट संघ म्हणजेच एक नामवंत संघ आपल्याला पाहायला मिळते, जिथे आपण पाहतोय सुरुवात केली 2026 मध्ये आणि कमीत कमी 4 ते 5 ट्रॉफ्या
आपण आतापर्यंत नक्कीच आपल्या गावामध्ये पोहोचवले आहेत. ही टुर्नामेंट खेळताना नक्कीच काय अनुभव येईल? ज्या पद्धतीने आपण पाहतो ही टुर्नामेंट आहे, याचं आयोजन आणि शेवटची मॅच ज्या पद्धतीने आपण पाहतो पहिल्या घडीतली, तर कसं वाटतंय? नाही, खेळताना खूप चांगलं वाटते, कारण की पालघरमध्ये बोलले तर स्पर्धा खूप चांगली असते आणि यावेळेस आकर्षण म्हणजे बाईक ठेवली आहे इकडे. नक्कीच एकूण 64 संघ आहेत, परंतु आज ज्या पद्धतीने 32 संघांना प्रवेश दिला गेला आणि 32 संघामध्ये लकी जे असतात संघ त्यांनाच प्रवेश दिला जाते. आज या टुर्नामेंटमध्ये तुमचा देखील नंबर लागलाय, याबद्दल काय म्हणाल? नंबर लागला तर खूप चांगलं वाटते आणि जिंकण्याचा आम्ही इकडे प्रयत्न करू आणि फायनल मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच इथून आपण पाहतोय कॉल येतोय की टॉस जिंकलाय विलंगी असंघ आणि आमचे धनराज शेठ याकडे या, तो आलाय इथे माझ्यासोबत. सर काय म्हणतील, आज तुमची एंट्री ग्रँड एंट्री नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. आज फायरवर्क आणि आज आपले फ्रेंड्स वर्ग आहेत, त्याबद्दल काय म्हणाल? जे फ्रेंड्स वर्ग आहेत खूप आपली टुर्नामेंट एकदम प्रोफेशनल लेवलवर झाली आहे. आम्ही जसं एक्झिबिशन ठेवलेलं तसं सगळं मॅनेजमेंट एकदम सुरळीतपणे चालू आहे. नक्कीच नक्कीच खूप चांगलं योगदान तुमचं देखील राहिलंय. नक्कीच इथून आपण पाहतोय कॉल आलाय की विलंगी असंघ टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. उनबाट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तर नक्कीच ही मॅच आपण पाहतोय ऑनगोईंग मॅच, जिथे पुन्हा एकदा आपल्याशी जोडले जातील अनुज मोरे सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. संतोष पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात आणि टॉस देखील तिथे झाला टॉस बॉक्समध्ये. जाऊया मैदानाच्या दिशेने. इनिंग नंबर 2 उत्तरार्धाच्या खेळाकडे आपण वळतोय. दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. इथे हलक्या हाताने आपण पाहिला तर डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी एज मागे गेला, मागे फिल्डिंग जरूर पाहायला मिळते. ओके, आबा ते अगदी आपण जर पाहिलं तर पुढचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. मनोर टीम आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा कॉम्बॉक्स मध्ये, विनंती आहे. बघा, एक्स्ट्रा प्लेअर कॉम्बॉक्स मध्ये होणं गरजेचं आहे. ओपनच एकदा ऑन साईडला टर्न तर केलाय, थ्रो केलाय आणि इथे उंगली उपार विकेटचं बटन धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक पहिला लागला बॅटिंग करत असताना टीम मनोर संघाला. फलंदाज बाद. बघा, विनंती आहे, जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळत असतात रिव्ह्यू प्रत्येक टीमला DRS 2 देण्यात आले प्रत्येक इनिंगसाठी. आणि जेव्हा तुम्ही इनिंग घेता त्यासाठी DRS घेतात तेव्हा तुम्हाला नक्की 10 सेकंडची वेळ, त्याच्यामध्ये तुम्ही DRS घेऊ शकतात. आणि बाहेरून कोणी तिथे कॉल करू नका. DRS जर तुम्हाला घ्यायचा आहे, आतमध्ये जो मैदानात खेळतोय बॅट्समन त्यांनी घेणं गरजेचं आहे. बाहेरचा कुठलाही जर खेळाडूंनी DRS घेतला तर तो ग्राहीत धरला जाणार नाही, देखील नोंद घ्या. आणि येस, बाहेर जरी तुम्ही सिग्नल दिला, तुम्ही कॉल दिला की तू DRS घे, परंतु ते देखील धरलं जाणार नाही. येस, न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. फहाद आलेत न्यू बॅटर. चांगली गोलंदाजी फहादने केली होती, परंतु आता बॅटिंग करायची आहे. कारण की धावा आपण जर पाहिलं तर 32 धावा. लो स्कोरिंग मॅच आहे. क्रिकेटमध्ये कुठलाही स्कोर लो स्कोर नसतो, कारण की आपण नेहमी पाहिलं लो स्कोरिंग मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जातात आणि बरेचसे रोमांच मॅचला देऊन जातात. बरेचसे असं आपण जर पाहिलं तर हाय व्होल्टेज मॅच तिथे पाहायला मिळतील. जरी माफक लक्ष आहे, जरी या छोटं लक्ष आहे, परंतु समोर नाव कुठे छोटं आहे, कारण की दोन्ही संघ टॉप क्लास खेळतोय. एका बाजूला युवा टायगर्स, दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर मनोर संघ खेळतो. एकाच कॅलिबरचे दोन्ही संघ आहेत, जरी धावा कमी आहेत परंतु मॅच मोठी आहे. ओव्हर नंबर आपण पाहतो पहिला फक्त एक धाव धावफलकावरती. कमबॅक तर केलं मी तर म्हणेन, जसं तसे उत्तर दिला, इतका जवाब पत्तर से. 4 बॉल मध्ये आपण पाहिलं तर फक्त 2 धावा. इथे 5वा बॉल आपल्या समोर आहे आणि 5वा बॉल इथे आलाय डॉट. क्या बात आहे, काय गोलंदाजी राहिली आहे. 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. आता शेवटचा बॉल बाकी आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. कमबॅक केलं मी तर म्हणेन, जरी धावा कमी आहेत. मगाशी देखील आपण पाहिलं जिथे YPCC संघ केला तिथे देखील तुम्हाला पाहायला मिळाला. जिथे 40 धावांचा डिफेन्स करायचा होता तो देखील शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच गेली. आणि आता देखील तीच परिस्थिती पाहायला मिळेल का? चित्र तोच असेल का? वाईटचा कॉल येतो, अतिरिक्त धाव इथे ऍड होईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉल बॅक ड्राईव्ह आणि इथे अखेर ओव्हर नंबर 1 चा कंप्लीट. फक्त अवघ्या 3 धावा. वा, कौतुक करावं लागेल. गोलंदाज आपण पाहिला दीपक, लाजवाब कामगिरी केली दीपकनं. फक्त 3 धावा खर्च केल्यात. आता इथूनही आपण जर पाहिलं ना
तर समीकरण खऱ्या तर 32 धावांचं होतं. 36 बॉलमध्ये 32 बनवायच्या होत्या. आता इथून फक्त 3 धावा बनल्यात. म्हणजे आता इथून पुढे आपण जर पाहिलं तर 29 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत. येणारे 30 बॉल आणि 29 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 29 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल इक्वेशन पाहायला मिळतोय. तो जर अशाच पद्धतीची गोलंदाजी राहिली तर शेवटच्या टप्प्यापर्यंत थोडंसं प्रेशर निर्माण होईल, बिल्डअप होईल बॅटिंग करत असताना टीम मनोहर संघाला. आणि चांगली कामगिरी यावेळेस मी तर म्हणेन सुरुवात करत असताना गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर चांगल्या प्रमाणात यावेळेस गोलंदाजी केली आहे दीपकनं. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय सद्दाम कुरुशी आलेत. पहिला बॉल फिल्डर संधी होती परंतु थोडंसं फिल्डर पासून दूर टप्पा पडला आणि ते तुम्हाला पाहायला मिळेल जिथे डॉटनी सुरुवात केली. क्या बात आहे. मॅच मध्ये मजा येणार यात मात्र काही शंका नाहीये. मॅच ऑन आहे अजूनही. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केला हलक्या हाताने सॉफ्ट हँड्सनी. इथे एक सिंगल स्ट्राईक रोटेट. सिंगलनी धावा देखील बनू शकतात त्यांना देखील माहिती आहे. सिंगल डबल येणं एकवडणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. जर सामना जिंकायचा आहे तर रन चालू ठेवणं गरजेचं आहे. परंतु समोर देखील काय कमबॅक करतोय टीम युवा टायगर्स. आज टायगर प्रमाणे खेळतोय. शेर के तरह यहाँ पर खेल रहे. ओ क्या बात है. व्हाट अ फील्डिंग. वाह कमाल फील्डिंग नेहमीच आपण म्हणत असतो की अंडरआर्म क्रिकेटमध्ये एक वेगळी पालघरनी शैली निर्माण केली आहे आणि प्रत्येक संघामध्ये असे कित्येक फिल्डर आहेत सातत्याने अगदी लाजवाब प्रकारची फिल्डिंग पाहायला मिळते. आता देखील त्याच पद्धतीनं पहिला बॉल डॉट आला, तदनंतर सिंगल, तदनंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. वा कौतुक करावं लागेल. 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केल्या. इक्वेशन आपण पाहतोय होता कुठे आणि आता आलंय कुठे. येणारे 26 बॉल आहेत आणि 28 धाव्यांची गरज या मॅचमध्ये अजूनही आहे. परंतु पहिले 10 बॉल झालेत फक्त 4 धावा खर्च केल्यात आतापर्यंत टोटल या इनिंगचा जर विचार केला. 1 विकेट देखील गेली आहे. हे क्रिकेटचं खेळ आहे. काही घडू शकते मॅचमध्ये. यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मागे खेळल्यात. फिल्डर आलेत. डीप स्क्वेअरलेगला तिथे फिल्डर होते आणि डिस्टन्स कव्हर केलं एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डमध्ये चेंज. धावफलक 5 या धावसंख्येवरती आहे. अजूनही आपण जर पाहिलं तर जरूर इथून पुढे 27 धाव्यांची गरज असणार या मॅचमध्ये. 25 बॉल 27 धाव्यांची गरज. एक्स्ट्रा कव्हर्सला डायरेक्ट थ्रो होता केला परंतु इथे थोडंसं कलेक्शन मध्ये खराबी. एक सिंगल मेल आणि आता समीकरण मध्ये चेंज. येणार आता 24 बॉल आहेत आणि 26 धाव्यांची गरज आहे. कॅडू कक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय मनोहर संघाचं. आता ऑन स्क्रीन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. तिथे चर्चत असेल थोडंसं प्रेशर दिसून येतोय कारण की बॅटिंग करत असताना एक महत्वाची विकेट होती ती गेली आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर आता इथून पुढे कशा पद्धतीचं कमबॅक करेल टीम पाहणं गरजेचं आहे. थोडंसं इथे टीम प्लॅनिंग मध्ये चेंजेस केले असतील, कानमंत्र देण्यात आला असेल. आणि आता बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज तयार होतात. षटक क्रमांक आपण पाहतोय जरूर पुनश्च एकदा इंडिव्हिज्युअल दुसरा षटक घेऊन आलाय. दीपक सज्ज झालेत बॉलिंग मार्कवरती. चला थोडंसं स्पीडअप करा बघा विनंती आहे. दोन्ही टीम्स वेळ घेऊ नका. भरपूर उशीर देखील झालाय. जवळजवळ आता आपण भरपूर उशीर आहोत कारण की आता याच्यानंतर अजून 2 मॅचेस कव्हर करायचे आहेत. आता थोड्या वेळांनी मी तर म्हणेन डे फॉर्मॅटमध्ये देखील तुम्हाला क्रिकेटची स्पर्धा अनुभवायला मिळेल. आता नाईट अनुभवतोय काही तासानंतर डे फॉर्मॅट पुनश्च एकदा पाहायला मिळेल. इथे देखील सिंगल मिळतोय. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं विचार केला तर तिथे पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 3 धावा आणि आता एक सिंगल. 7 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल पुनश्च एकदा स्कूप केलाय आणि इथे देखील पाहायला मिळेल एक सिंगल. एक धावा आता बनवतात त्यांना देखील माहिती आहे डॉट्स इथे येणं थोडंसं मुश्किलमध्ये टाकेल आपल्या टीमला. त्यामुळेच आता इथे सिंगलचं काम चालू केलंय बॅटिंग करत असताना टीम. पुढचा बॉल आता डॉट आला. अखेर डॉट पर्सेंटेज वाढवणार आहे. विनिंग पर्सेंटेज फिल्डिंग करत असताना युवा टायगर्सच्या संघाचं टाळा वाजतात जिथे डॉट येतात. एक होप्स वाढतोय. एक डॉटनं प्रोत्साहन वाढणार आहे. परंतु आता या मॅचमध्ये कोण जिंकेल पाहणं गरजेचं आहे. आणि जर सामना जिंकायचा असेल, मंजिल जर मिळवायची असेल तर ते मेहनत देखील पराकाष्ठा कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल बॅटची इनर एज आणि इथे नॉट आउट आहे. बॅटर सेफ आहे. क्या बात आहे. बॅक टू बॅक 2 सिंगल तदनंतर कमबॅक केलं. ती क्षमता त्यांनी दीपकने सांगितले की ज्या प्रकारे सिंगल तुम्ही काढू शकतात, ज्याप्रमाणे तुम्ही गोलंदाजी केली त्याहून चांगली आम्ही गोलंदाजी करू शकतो हे मात्र दाखवून दिलंय.
कारण की पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर एवढ्या कमी धावा नव्हत्या जेव्हा बॅटिंग करत होती टीम युवा टायगरचे संघ. परंतु आता तिसरी ओव्हर चालू आहे तरी देखील फक्त 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन अ बोर्ड. येणार आता 20 बॉल आहेत आणि 24 धावांची गरज या मॅच मध्ये. मॅच ऑन आहे. इनिंग नंबर 2 चा खेळ चालू आहे. व फटका चांगला इथे देखील बॉलला स्टॉप केलंय परंतु अखेर चांगली फिल्डिंग आहे, हरकत नाहीये. एक धाव जरी आली आहे परंतु तो जर चौकार आला असता तर इक्वेशन चेंज झालं असतं. कौतुक करावं लागेल फिल्डरचं यावेळेस देखील. थोडंसं फंबल झालेत म्हणा परंतु चांगले फिल्डिंग. ओव्हर नंबर आपण पाहतोय जरूर थर्ड आणि शेवटचा बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने यावेळेस आपण पाहतोय थोडस बाउन्स झाला बॉल आणि अखेर बॉल तर अडवलाय. ओव्हर नंबर आपण पाहतो 3 चा खेळ कंप्लीट. फक्त 10 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या आता 18 बॉल आणि 22 धावांची गरज. पण आपण पाहतोय वेलंगी बिया संघ नागशम मध्ये नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन जरूर आहे. संघ देखील तयारी द्या कारण की भरपूर वेळानंतर इथे उपस्थित झालेत. लास्ट मॅच आजच्या दिवसातील ती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता इक्वेशन आपण पाहतो येणारे 18 बॉल आहेत आणि जरूर 22 धावांची गरज या मॅच मध्ये. सद्दाम आलेत पुन्हा एकदा. काय गोलंदाजी करतायत दीपक सद्दाम. दोघांचं कौतुक करावं लागेल. खास करून आपण जर पाहिलं संपूर्णच्या स्क्रीनवरती प्रत्येक आपल्या अजून कमिटीचं करताना फोटोज येतात, कटआउट्स येतात. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल कारण की मेहनत भरपूर आहे संपूर्ण टीमची. स्वर्गीय सुमित दादा प्रतिष्ठान यांची आणि त्यांच्या संपूर्ण या मित्र परिवाराची कारण की त्यांच्या माध्यमातून तुम्हाला जरूर पाहायला मिळत आहे. इथे एक सिंगल जरूर मिळेल. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये चेंज. बॉल तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. वा पुढचा बॉल आउट ऑफ द बॉक्स आहे आणि फहाद याला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. धक्का लागलाय मौकाच्या क्षणी. आता विकेट मात्र मिळाली. बॉलिंग करत असताना टीम युवा टायगर्स या संघाला फलंदाज बाद. येणार आता 15 बॉलात आणि 21 धाब्यांची गरज. न्यू बॅटर आता मैदानात आतमध्ये दाखल झालेत. प्रज्वल आलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न तर केला, थ्रो केला परंतु कलेक्शन नव्हतं. बॉल हातात मिळालाच नाही. त्याच्या अगोदर हात स्टंप स्लाइड झाले आणि इथे एक सिंगल ते कंप्लीट झाली आहे. 4 बॉल आपण पाहतोय आणि धावफलक जम पोहोचले ते म्हणजे 12 12 ऑन बोर्ड. परंतु या मॅच मध्ये कोणाचे 12 वाजतील हे मात्र इथे पाहावं लागेल. परत एकदा टॅप शॉट खेळलेत. लाऊड अपील बॅट हवेमध्ये आणि प्रज्वल यांनी केली आत्महत्या. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज होईल बाद. विकेटचं बटन OUT फलंदाज बाद. या सेक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकतात. क्या बात आहे. पूर्णपणे इथे हे चित्र स्पष्ट झालं. जिथे टॅप शॉट खेळले सरळच्या दिशेनं ऑफ फिल्डर आले मिड ऑफला लगेच मिड ऑनला आणि लगेचच इथे बॅट हवेमध्ये अंपायरने लगेच ते पाहिलं निदर्शनात आलं आणि विकेटचा पतन उंगली उपर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मंगेश. समीकरण आपण जर पाहिलं 13 बॉल आणि 20 धाब्यांची गरज. शेवटचा बॉल या षटकात येईल. इम्पॉर्टंट बॉल या मॅचचा. 13 बॉल आणि 20 धाब्यांची गरज आहे. इथे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल येतो. अतिरिक्त दाब आडोल स्कोर कार्ड वरती. समीकरण मध्ये चेंज बदलाव येणार आहे. 13 बॉल आणि आता 19 धाब्यांची गरज. पुढचा बॉल यावेळेस लॉक करण्याचा प्रयत्न थ्रो केलाय परंतु एक सिंगल तर मिळेल. बाईसच्या माध्यमातून एक सिंगल आले लेग बाईजने आणि धावफलक आपण पाहतोय जम पोहोचले ते म्हणजे 14. आता येणारे 12 बॉल आणि 18 धावेंची गरज या मॅच मध्ये. काय कौतुक करावं लागेल टीम युवा टायगरच्या संघाचं. वा
काय गोलंदाजी राहिली आहे. अगदी आपण जेव्हा पाहिलं तर 32 धावांचा पाठलाग करायचा होता. आता 4 ओव्हर नंतर फक्त 14 धावा धावफलकावरती आहेत. चला ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये होईल. खेळाडू एक्स्ट्रा प्लेअर आपण मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स घेऊन जा. बाकी अतिरिक्त कोणी जाऊ नका विनंती आहे. चला एक्स्ट्रा प्लेअर आपण बाहेरून ते ड्रिंक्स आतमध्ये न्यायचंय. प्लेयर्स तुम्ही बाहेर जाऊ नका. चला ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल, परंतु गरज तर नाहीये. नाही सांगितलंय मॅच आम्हाला जिंकणं गरजेचं आहे. आता पाण्याची गरज नाहीये, परंतु आता कोण कोणाला पाणी पाजल ते या 12 बॉल नंतरच समजेल. कारण की येणारे 12 बॉल आहेत आणि 18 धावेची गरज आहे. प्रति षटकामागे 9.00च्या सरासरीनं धावा इथे बनवाव्या लागतील आणि त्याच पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. काहीतरी माइंडमध्ये कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये एक चौकार, हेच पूर्णपणे मनामध्ये जिद्द ठेवावी लागेल. आणि आता संघर्ष मोठा आहे, प्रयत्न करावे लागतील, पराकाष्ठा कराव्या लागतील. कोण बनेल या मागचं सिकंदर, काटेकी टक्कर आहे. आज मात्र वेळ कोणाच्या बाजूने झुकेल ही मात्र मॅच सांगून जाईल. कोणाच्या बाजूने मॅच झुकणार आहे. एका बाजूला आपण पाहतो युवा टायगर, दुसऱ्या बाजूला मनोरंजन संघ येतोय. 12 बॉल 18. पहिला बॉल प्रॉपर टप्प्यावरती, बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. बॅटन पॅडच्या मधून बॉल ट्रॅव्हल होतोय आणि इथे येतोय हा डॉट बॉल. क्या बात आहे, कौतुक करावं लागेल. डॉटने सुरुवात केली आहे. 11 बॉल 18 धावांची गरज. पुढचा बॉल फटका चांगला आहे आणि इकडे गॅप मोठा, नाही धावांचा टोटा. शोधला गॅप, लावला मॅप, बॉल चाललाय सीमा पार, धावा मिळतात 4. चौकार. आणि या इनिंग मध्ये भरपूर वेळानंतर मी तर म्हणेन चौकार आलाय. अवकाळी पाऊस इथे मी तर म्हणेन पडलाय चौकाराचा. भरपूर वेळानंतर हा चौकार आलाय. कित्येक वर्षानंतर ज्या प्रकारे दिवस येतो त्या स्पर्धेचा, त्याच पद्धतीनं खेळताना कित्येक वर्षानंतर चौकार आला असं म्हणावं लागेल. आणि या चौकाराची मी तर म्हणेन गरज होती. संजीवनी दिला या स्कोर कार्डला चौकारानं. स्कोर कार्ड आपण पाहतो आता जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 18 धावसंख्येवरती, 18 ऑन बोर्ड. आता अजूनही 14 धाव्यांची गरज. येणारे 10 बॉल आणि 14 धाव्यांची गरज. प्रत्येक अनप्रेडिक्टेबल खेळ म्हणजे आपण पाहत आलो नेहमीच हे क्रिकेट आहे. कारण की आपण नेहमी म्हणत असतो की एका क्षणावरती हसवतं तर दुसऱ्या क्षणावरती रडवतो, ते म्हणजे क्रिकेट आहे. येणारे 10 बॉल आणि 14 धाव्यांची गरज. काटाकीर अशी मॅच आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर्सला फिल्डर तिकडे आहेत आणि ते सिंगल मिळेल. आता येणारे 9 बॉल आणि 13 धाव्यांची गरज. 9 बॉल 13. 9 बॉल आणि 13 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. काटाकीर अशी लढत आहे. हाय व्होल्टेज सामना, हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगतोय करा. येणारे आपण पाहिलं तर जरूर 9 बॉल आहेत आणि 13 धाव्यांची गरज. हो, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, क्लोज कॉल. परंतु अखेर पुन्हा एकदा ब्राबो करतोय तरी काय. मगाशी देखील तीच चूक, आता देखील तीच चूक. जर कदाचित बॉल तिकडून फिरला आउटफील्डमुळे तर कदाचित चौका देखील जाऊ शकतो. आणि आता समीकरणमध्ये चेंज. 8 बॉल आणि 12 धावेंची गरज या मॅच मध्ये. कोण जिंकेल? बंद लिफाफ्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे. जो जिंकेल तो नेक्स्ट राऊंड मध्ये आणि जो हरेल तो थेट घरचा रस्ता पकडेल. येणारे 365 दिवस या स्पर्धेची तो वाट पाहिल. पहलगर चषक 2026 से तरार आहे. मॅच ऑन आहे. इनिंग नंबर 2 उत्तरार्धाचा खेळ चालू आहे. हो, इकडे क्लोज कॉल आणि उंगली उपार, नशिबाची साथ मिळाली आहे. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज यावेळेस होईल बाद. बॅक टू डकआउट. बॉल तयार. ओ, बॅकफुट लंपन्स केला. फिल्डर तिकडे आहेत. अजून एक सिंगल ऍड होईल. सिंगलच्या मदतीनं दाफलक मध्ये चेंज. आता समीकरण आपण पाहतोय जरूर चेंज झालंय. ओव्हर नंबर आपण पाहिला तर ओव्हर कंप्लीट झाली आणि आता येणार 6 बॉल आणि 11 धाव्यांची गरज. जिथे आपण पाहिलं तर 18 धाव्यांची गरज होती 12 बॉल मध्ये. आता मॅच येऊन थांबली 6 बॉल आणि 11 धाव्यांची गरज. एक और एक 11 रनों की जरूरत. कुल मिला के 6 बॉल यहाँ पर उर्वरित तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. आने वाले 6 गेंदे शेष, 11 रनों की जरूरत. बघा मॅच इंपॉर्टंट आहे, आम्हाला देखील माहिती आहे, परंतु टाइम देखील इंपॉर्टंट आहे. चला वेळ घेऊ नका. टीम युवा टायगर्स
वेळ देखील भरपूर होतोय. येणारे आपण पाहतोय 6 बॉल आणि 11 धावेची गरज या मॅचमध्ये. चला वेळ घेऊ नका प्लीज, विनंती आहे. चला बघा, विनंती आहे, कारण की येणाऱ्या तर 6 बॉल आहेत आणि 11 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय सोनू आलेत. हाय व्होल्टेज मॅच आहे, मॅच रंगतदार आहे, रफ अँड टफ मॅच आहे. कोण जिंकेल ही मॅच? काटाकीर अशी लढत आहे. अजूनही बंद लिफाफ्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे की ही जिंकेल तरी कोण मॅच. चला वेळ घेऊ नका युवा टायगर्स, तुम्ही भरपूर वेळ घेतात. लास्ट कॉल आता तुम्हाला. 6 बॉल 11 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. बॉल तयार, बॉलिंग मार्कवरती सोनू, स्ट्राईक वरती बॅटर तयार. बघा ब्रावो, तुम्ही भरपूर वेळ घेतात. बॅकफुटला पंच केला स्ट्रेट आणि पहिल्याच बॉल वरती आडवा बॅटने केलाय कडवा प्रहार. बॉलला फेकून दिलं सीमा पार. नाव मुराद देखता है, नाव सूरत देखता है. यहाँ पर बल्लेबाज सिर्फ अपनी टीम की जरूरत देखता है. पठ्ठ्याने ठोकलाय चौकार. कौतुक करावं लागेल. वा 25 धावा मॅच आता येणार, येऊन थांबली ती म्हणजेच 5 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. येणारे 5 बॉल आणि 7 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. काही घडू शकतात. जरी पहिल्या बॉलवरती चौकार आहे तरी या 7 धावा डिफरंट देखील होऊ शकतात. हे क्रिकेट आहे, आपण नेहमी पाहिलंय. परंतु बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलं तर जरूर पाहायला मिळेल की सोनू आहेत. पुढचा बॉल बॅकफुटला पंच केलाय. वा क्या बात आहे, प्रॉपर टायमिंग वरती फिल्डिंग केली आहे आणि हा चौकार नाही तर मी तर म्हणेन हा मॅच वाचवली आहे ही. कौतुक करावं लागेल, फिल्डर तिकडे होते. वा, स्वतःला झोकून दिलं. त्यांना देखील माहिती आहे हा चौकार जर गेला तर ही मॅच गेली आहे हे समज, आणि तेच मात्र इथे दाखवून दिलंय. कौतुक करावं लागेल फिल्डरचं. वा, चला युवा टायगर्स प्रत्येक बॉलवरती एवढा टाइम घेऊ नका. बघा युवा टायगर्स, वेळ घेऊ नका प्लीज, विनंती. प्रत्येक बॉलवरती जर तुम्ही टाइम घेत असाल तर आता लास्ट कॉल आहे, अजून कमिटीने निर्णय पोहोचवलाय. जर तुम्ही आता वेळ घ्याल तर नक्कीच पॅनल्टीच्या सामोरी जावं लागेल. येणारे 4 बॉल आणि 6 धावेची गरज आहे. 4 बॉल 6 धावेची गरज. बॉल तयार. पुढचा बॉल, इथे एक सिंगल मेल. आता येणारे 3 बॉल आणि 5 धावेची गरज. काटाकीर अशी लढत आहे. कोण बनेल या मागचा सिकंदर? येणारे 3 बॉल आणि 5 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये. आणि नेहमीच आता या मॅचचं कोण सिकंदर बनेल सांगू शकत नाही. 3 बॉल 5 इम्पॉर्टंट मॅच आहे. दोन्ही टीमचा जर विचार केला, पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 7 विकेट गेल्यात. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण पाहतोय 4 विकेट गेल्यात. म्हणजे विकेट टिकून जरी तुम्ही 4 धावा केल्या तरी तुम्ही मॅच जिंकू शकतात, हे समीकरण आहे. वा, इथे थेट चौकारच मारला या पठ्ठ्यानं आणि आता मॅच इथे जरूर पाहायला मिळतात. चौकार आला, अजूनही एक धाव दूर आहे विजयापासून. जरी विकेट ठेवलं तरी हरकत नाहीये, जरी विकेट गेले तरी हरकत नाहीये. टोटल एका बाजूला आपण जर पाहिलं तर 7 विकेट गेले पहिल्या इनिंग मध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये फक्त 4 विकेट गेलेत. म्हणजे आता शेवटचं आपण पाहिलं तर 2 बॉल आहेत. दोन्ही बॉलवरती जरी विकेट गेले तरी देखील बॅटिंग टीम जिंकणार आहे. एक धाव दूर आहे विजयापासून. चला, मॅच अगदी इथे क्लिअर झाली असं म्हणावं लागेल. विजयाच्या उंबरठ्यावरती कौतुक करावं लागेल. बॅटिंग करत असताना कमिलचं यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अखेर डॉट आलाय आणि आता शेवटचा बॉल आहे. हा बॉल जरी डॉट आला तरी देखील बॅटिंग टीम जिंकणार आहे. आणि यावेळेस इथे एक सिंगल जरूर मिळते. सामना होतो फिनिश. सामना जिंकलाय यावेळेस बॅटिंग करत असताना टीम मनोर या संघानं. आणि यस, या मॅचचा मान ऑफ द मॅच आपण देऊयात. नो डाऊट ज्यांनी आल्या 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले आणि निर्णायक चौकार ते ठरले या मॅचचे. अर्थातच कमिल ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यांनी 6 बॉल फेस केले आणि 11 धावांची विस्फोटक अंदाजमध्ये बॅटिंग केली, नाबाद खेळी केली आणि ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅच समोर आपल्या समोर बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये 31 धावा बनल्या गेल्या, 32 धावांचं लक्ष आणि जरूर शेवटचा बॉल पर्यंत ती मॅच गेली. परंतु काय बॅटिंग केली कमालनी, धुमाकूळ घातला अक्षरशः. जे 6 बॉल खेळले महत्वपूर्ण 6 बॉल होते आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये 11 धावा कोणी बनवल्यात त्या कमिलने. तर या कमिल आपण ठरलेत मॅन ऑफ द मॅच आणि ते किताब देण्यासाठी आपण जरूर मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांना आमंत्रित करूयात. चला, मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय कमिल.
चला कामिल या आपण. चला मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात जरूर. चला सूरजजी उपाध्याय इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे शुभ आजचे आपण जरूर देऊयात मॅन ऑफ द मॅच. आणि नेहमीच आम्ही मगाशी म्हणत असतो की कुठल्याही त्या व्यक्तीचं नाव नेहमीच टोकन नेहमी असतं त्यांचे कल्लू म्हणून नेहमीच प्रसिद्ध आहेत या कल्लूबाई. कारण की प्रेमळ स्वभावाचं असं व्यक्तिमत्व आहे. सपोज आम्ही पाहतोय भरपूर मेहनत त्यांची देखील या स्पर्धेसाठी आहे. अगदी अतूट मेहनत या संपूर्ण टीमची आहे. चला कामिल या आपण. कामिल बाय कामिल या लवकर. चला वेळ घेऊ नका. मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. चला कामिल यांना आपण देतो मॅन ऑफ द मॅच. क्या बात आहे. उद्या स्वतः इन ऍक्शन मध्ये खेळताना दिसेल सूरज उपाध्याय. नेहमीच नाव जरूर चर्चेत राहील सूरज उपाध्याय यांचं देखील. आणि उद्या इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतील. येस नक्कीच एक सूरज उपाध्याय जे हाती म्हणून प्रसिद्ध आहेत मुंबईचे आणि एक पालघरचे सूरज उपाध्याय जे उद्या चर्चेत तुम्हाला जरूर दिसतील. चला कामिल बाय वेल प्लेड. 6 बॉल फेस करत असताना 11 धावा बनवल्या. महत्वपूर्ण त्या 11 धावा होत्या. नेहमीच लक्षात राहील. येस प्रथमतः आपण पाहतोय जरूर जे देतोय प्राईम टच यांच्या वतीनं जे एक आकर्षक कुपन आहे एक गिफ्ट रॅम्पर. तदनंतर जी बॅट आहे ती देखील आपण देणार आहोत. याचा स्पोर्ट्स बॅट तुम्हाला पाहायला मिळेल जिथे HG स्पोर्ट्स या वतीने बॅट, PN स्पोर्ट्स याच्या वतीने जर्सी आणि यस विराट यांच्या वतीनं जरूर पाहायला मिळेल ही आकर्षक कॅप आणि एक ब्युटिफुल ट्रॉफी मोमेंटो मॅन ऑफ द मॅच ची तुम्हाला पाहायला मिळेल. क्या बात आहे. आणि तदनंतर यस वाउचर देखील द्या सूरजजी उपाध्याय यांच्या शुभ